नमस्कार. 4 मार्चच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज 4 मार्च 2022 रोजी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न यांचं हृदयविकाराने निधन झालं. यावल न्यूजच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. It's just unbelievable how much this ball turned. That will be going through England's line tomorrow. He is a genius and he's very happy. Look at England tomorrow. Shane Warne. चांगल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर नाचवणाऱ्या या जगातील सर्वश्रेष्ठ फिरकीपटू शेन वॉर्न याला भावपूर्ण श्रद्धांजली. आता बघूया ठळक घडामोडी. आज 4 मार्च शुक्रवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. सांगवीजवळील अपघातात जखमीचा मृत्यू. गुरुवारी 2 दुचाकींची झाली होती धडक. यावल तालुक्यात इयत्ता 12वीच्या पेपरला 57 विद्यार्थ्यांची दांडी. आजीबाईने सोडवला पेपर. यावल नगर परिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये देखील विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा. शांततेत पार पडला पेपर. किनगाव येथील बाजार समितीच्या आवारातून चोरट्यांनी हरभऱ्याचे 9 पोते लांबवले. सर्व घटना CCTVमध्ये कैद. यावल प्रकल्पाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पर्धासह सैन्य भरती पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण राबवा शिवसेनेची निवेदनाद्वारे मागणी. यावल शहरातील वार्ड क्रमांक 4 मध्ये दूषित पाणीपुरवठा राष्ट्रवादीची तक्रार. यावल येथील गटसाधन केंद्रात विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्यास सुरुवात. यावल येथे रविवारी राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित भव्य मुशायरा कार्यक्रमाचं आयोजन. साकडी येथे शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न. तर फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये स्वयंसिद्धा जुडो कराडे शिबिरास प्रारंभ. डेनिम शोरूम यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता बघूया सविस्तर घडामोडी. आज शुक्रवार 4 मार्च रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. सध्या यावल तालुका हा कोरोनामुक्त आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरलेला दिसत आहे. असे असले तरी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे आहे. यावल फैजपूर रस्त्यावर सांगवीजवळील पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी दुपारी 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली होती. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले होते. यातील एकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटेपूर्वी मृत्यू झाला. मयत इस्माचे नाव अब्दुल हाफिज अब्दुल हमीद वय 45 राहणार मनियार गल्ली चोपळा असे आहे. यावल फैजपूर रस्त्यावर सांगवी येथील पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी 2 वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक MH 15 BB 8833 द्वारे फैजपूरकडे जाणाऱ्या छोटू एकलो सिंग बारेला वय 32 राहणार रावेर व दुचाकी क्रमांक MH 39 X 0576 द्वारे यावलकडे येणाऱ्या अब्दुल हाफिज अब्दुल हमीद वय 45 राहणार मनियार गल्ली चोपळा यांचा समोरासमोर अपघात झाला होता. या अपघातामध्ये 2 गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने याच मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या साकडी येथील मेश इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक युनुस मंसुरी व त्यांच्या सहकारी मित्रांनी उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले होते. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB बारेला, अधिपरिचारिका दीपाली किरंगे, शुभम पाटील, अमोल अडकमोल, सोनाली देशमुख, मानसी उंबरकर, मुराद तळवी, नीरज झोपे, बापू महाजन, दुर्गेश पाटील, फारुख तळवी, परवीन बारी आदींनी प्रथमोपचार केले. यातील अब्दुल हाफिज यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यानंतर तेथून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. उपचारादरम्यान आज शुक्रवारी पहाटेपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मयत यांच्यावर शुक्रवारी दुपारी चोपळा येथे अंत्यविधी करण्यात आला. मयत यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी असा परिवार आहे. रिक्षा चालवून मयत कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. त्यांच्या अशा मृत्यूमुळे गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत
2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 775880 4849. शहर व तालुक्यात शुक्रवारी इयत्ता 12वीच्या परीक्षेला सुरुवात झाली. पहिलाच पेपर हा इंग्रजीचा होता व सकाळपासून या पेपरसाठी सर्वच केंद्रावर पाल्यांना परीक्षा केंद्रावर सोडणारे पालक, परीक्षा केंद्रावर पोलीस प्रशासन सह परीक्षा केंद्रावरील तपासणीसाठी लगबग दिसून आली. शहरातील साने गुरुजी विद्यालय परीक्षा केंद्रात तर चक्क 52 वर्षीय आशाबाई यांनी देखील पेपर सोडवला. आशाबाई नारायण तायडे वय 52, सासरचे नाव आशाबाई कैलास भालेराव, राहणार हिंगोना या परीक्षा केंद्रावर आल्या व त्यांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आपला पेपर सोडवला. एकूणच 52 वर्षाच्या या आजीबाईंना पाहून सर्वच अवाक झाले. इयत्ता 12वीचा पेपर सोडवणाऱ्या या आशाबाईची कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे त्या हिंगोना येथे अंगणवाडीमध्ये मदतनीस आहेत. तर त्यांना 2 मुली आहे. मोठी मुलगी मनीषा विवाहित असून तिला एक मुलगी आहे. लहान मुलगी सपना हिने देखील ITIमध्ये इलेक्ट्रिकलची पदवी मिळवली आहे. तर मुलगा योगेश याने देखील BA कंप्लीट केलेले आहे. असे असताना आपण देखील 12वी पास झालो पाहिजे या उद्देशाने त्यांनी 12वीचे पेपर देण्याला सुरुवात केली आहे. तेव्हा सांगताना की शिक्षणासाठी वय आळवे येत नाही याचं उत्तम उदाहरण आशाबाईंच्या माध्यमातून दिसून आले आहे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शहरातील नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज शुक्रवारी इंग्रजीचा पेपर होता. परीक्षा कोरोना प्रोटोकॉल पाळून घेण्यात आली. सुरुवातीला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं स्कॅनिंग, सॅनिटाईज, तापमान तपासणी करण्यात आले व नंतर त्यांना परीक्षा केंद्रावर बसवण्यात आले. या सर्व
कामाकरिता केंद्रप्रमुख मुख्याध्यापक एम के पाटील सर उपमुख्याध्यापक, संजय ताडेकर सर पर्यवेक्षक, काटकर सर पर्यवेक्षक, व्ही टी नन्नवरे सर ज्येष्ठ शिक्षक, डी एस फेगडे सर, पी एन सोनवणे सर सह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी वरांड्यावर बसायचा, इकडे तिकडे ठेवू नका. मग पास होणार ते मोबाईल का चेक करा गेटच्या बाहेर पालकांनी गर्दी करू नका. गेटच्या जरा लांब थांबा. मुला मुलींना परीक्षा देण्यासाठी आतमध्ये जागा करून द्या, आतमध्ये येऊ द्या. तिथे गर्दी करू नका. कोरोना अजून संपलेला नाहीये. आतमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनी मास्कचा वापर करा. शिक्षक बंधू भगिनी आमच्या तोंडावर सुद्धा मास्क असला पाहिजे. मॅडम चेक करा. गेट जवळ गर्दी करू नका. सकाळी 7 वाजता जे शिक्षक बंधू भगिनी आलेले होते त्या सर्वांनी गेट जवळ येऊन बसायचं आहे. कोणी स्टाफ रूम मध्ये थांबायचं नाही. सकाळी 7 वाजता आलेले सगळे गेट जवळ येतील. जे 1 किंवा 2 पालक आहे त्यांनी सर्वात सुरुवातीला एंट्री घेतलेली आहे त्या पालका वापर करण्याची गरज पडू देऊ नका. मोबाईल आतमध्ये जाता कामा नये. विद्यार्थ्यांनी गेट जवळच मोबाईल आपल्या पालकांकडे देऊन टाका. ज्याच्याजवळ मोबाईल सापडेल त्या विद्यार्थ्याला डिबार केलं जाईल. हे फॉर्म चुकवू नका. किनगाव तालुका यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारपेठेतून हरभऱ्याच्या व्यापाऱ्याचे चक्क 9 पोते अज्ञात चोरट्यांनी लांबवले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली असून चोरीचा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. एकूणच रावेर तालुक्यातील शेतमाल चोरट्यांचा आता यावल तालुक्यात मोर्चा वळलाय की काय अशी भीती शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. किनगाव तालुका यावल येथे अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गालगत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजारपेठ आहे. या बाजारपेठमध्ये विविध आडत व्यापारी शेतमाल खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. तेव्हा गावातीलच नरेंद्र आबाजी पाटील उर्फ भैया पाटील यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला हरभरा या ठिकाणी ठेवला होता. तसेच इतर व्यापाऱ्यांचा माल देखील बाजार समितीच्या उपबाजारपेठेच्या आवारात होता. शुक्रवारी जेव्हा भैया पाटील या ठिकाणी आले तर तेव्हा त्यांचा ठेवलेला माल हा कमी दिसू लागला. म्हणून त्यांना संशय आल्याने मालाची तपासणी केली व नंतर त्यांनी CCTV फुटेज पाहिले. तेव्हा मध्यरात्री 2 अज्ञात चोरटे त्यांच्या हरभऱ्याची पोती चोरी करताना दिसून आले. या अज्ञात चोरट्यांनी 65 किलो वजनाचे 9 हरभऱ्याचे पोते किंमत 28,000 रुपये येथून लांबवले. तेव्हा या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध यावल पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. तर रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा शेतमाल चोरीला जात होता व आता यावल तालुक्यात देखील अशा प्रकारे चोऱ्या वाढल्यामुळे रावेर तालुक्यातील चोरट्यांनी यावलकडे आपला मोर्चा वळवला की काय अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. तेव्हा पोलिसांनी वेळीच या चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. समझ जाएगा ये थोड़ा ऐसा
पहिले छुपरा अरे त्या टोकोरे येताना त्यांना हात लावला शिंगीने मग तुम्ही हात त्याला तर बोलला होता की विचार करायला अरे हो तुम्ही तरीच राहते त्यांना जाणार होतं पैसा कोणी माहिती कडून बारा वाजता पाला आपल्याला काय द्या होती बाबा आमचा चोर काय बोले साध्या पदार्थ आपण काही काय चप्पल पडली चप्पल पडली पिता मारेगी नहीं तो अब तेको लेके जाएंगी तुझे कहाँ लाए अरे ये वीडियो बंद करना भाई वो किसने बोला दादा काय को नहीं कर रहा है निकाल बंद करते बापू अंदर काम काय को करता तू तेरे ये फुटेज का क्या है तेरे पास तू क्या बोलेगा लेकिन वो देखी में रख देंगे चल सर अंदर बैठ क्या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण स्पर्धा परीक्षा सराव सत्र राबवण्यात यावे या मागणीचं निवेदन यावल तालुका शिवसेना आदिवासी सेलच्या वतीने येथील प्रकल्प कार्यालयात देण्यात आले आहे. शुक्रवारी येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांना शिवसेनेच्या आदिवासी सेलकडून निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की जळगाव जिल्ह्यातील आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता यंदाच्या वर्षामध्ये सैन्य भरती पोलीस भरती स्पर्धा परीक्षा भरतीपूर्व प्रशिक्षण सत्र राबवण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना मोफत त्याची सुविधा उपलब्ध होईल व त्यांना त्यांचं करिअर करण्यासाठी मदत होईल. तेव्हा सदर उपक्रम तात्काळ राबवावा अशी त्यांची मागणी आहे. राज्यभरात इतर जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम सुरू झाला असून एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून देखील हा उपक्रम राबवला जावा अशी त्यांची मागणी आहे. सदर निवेदन देतेप्रसंगी शिवसेना आदिवासी सेल तालुका प्रमुख हुसेन तळवी, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र सोनवणे, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, पप्पू जोशी, युवासेना शहर अधिकारी सागर देवांग, अझर खाटिक, सचिन कोळी, प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघ, सागर बोरसे, योगेश पाटील, विवेक अडकमोल यांच्यासह मोठ्या संख्येत शिवसैनिक उपस्थित होते. मॅडम हे आदिवासी मुलामुलींसाठी प्रशिक्षण राबवण्यात यावं, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण आपण घ्यावे, त्यामुळे तुम्हाला हे निवेदन द्यायला आम्ही आलेलो आहोत. तरी आमची ही विनंती मान्य करावी व लवकरात लवकर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण राबवण्यात यावे ही शिवसेना यावल शहर, शिवसेना तालुका, आदिवासी सेल व युवा सेल यांच्या मार्फत आम्ही तुम्हाला विनंती करतो हे निवेदन देत आहोत. पुढील आर्थिक वर्षामध्ये आपण हे शासनाला पाठवून त्याची मान्यता घेऊ आणि हे प्रशिक्षण यावल प्रकल्पामार्फत राबवण्यात येईल. मॅडम हे आदिवासी मुलामुलींसाठी प्रशिक्षण राबवण्यात यावं, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण आपण घ्यावे, त्यामुळे तुम्हाला हे निवेदन द्यायला आम्ही आलेलो आहोत.
तरी आमची ही विनंती मान्य करावी व लवकरात लवकर पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण राबवण्यात यावे. ही शिवसेना यावल शहर, शिवसेना तालुका, आदिवासी सेल व युवा सेल यांच्यामार्फत आम्ही तुम्हाला विनंती करतो व हे निवेदन देत आहोत. पुढील आर्थिक वर्षामध्ये आपण हे शासनाला पाठवून त्याची मान्यता घेऊ आणि हे प्रशिक्षण यावल प्रकल्पामार्फत राबवण्यात येईल. शहरातील वार्ड क्रमांक 4 मध्ये चुकीच्या पद्धतीने गटारी व ढाप्यांचे बांधकाम झाले. परिणामी गटारीतील वाहून जाणारे पाणी सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या नळाद्वारे घरामध्ये येत आहे अशी तक्रार राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन शुक्रवारी नगरपालिकेत देण्यात आले. येथील नगरपालिकेकडे राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष मोहसिन खान, अब्दुल वहाब खान यांनी दिलेल्या निवेदनानुसार शहरातील वार्ड क्रमांक 4 मध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून मागील काही वर्षात गटारी आणि धापे बांधण्यात आले. सदर बांधकाम करणाऱ्या संबंधित मक्तेदाराने पाईपलाईन व्यवस्थित पाहिली नाही. अनेक दिवसांपासून पाईपलाईनच्या माध्यमातून सार्वजनिक पाणीपुरवठाद्वारे गटारीचे अशुद्ध पाणी शुद्ध पाण्यात मिसळून दूषित पाणीपुरवठा या भागात होत आहे. तेव्हा तात्काळ नगरपालिकेने या संपूर्ण कामाची पाहणी करावी व नव्याने या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्त करून शुद्ध पाणीपुरवठा या भागात करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरचं निवेदन राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष मोहसिन खान, वहाब खान, आसिफ खान, शमशेर खान, शेख जुनेद, मजर खान, जुनेद कुरैशी, तौफूर खान सह आदींनी दिले आहे. 4 के अंदर गटर पास हो चुके हैं तो इसका अभी तक वो काम हुआ नहीं, इसकी वजह से वो पानी गटर के अंदर आ रहा है. ये अभी पाइप के ऊपर आ रहा है, इसके अंदर वो पाइप के आने की फिर उसके अंदर नल के अंदर आने की वजह से फिर वो बच्चे बीमार पड़ रहे हैं. फिर कोरोना का फिर उसमें ज़्यादा प्रभाव पड़ रहा हमारा, इसके लिए हम निवेदन है. शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या गटसाधन केंद्रात विद्यार्थी आधार अपडेट करायचं काम सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तालुक्यातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळेतील सर्व विद्यार्थी ज्यांचे आधार अपडेट अद्याप झालेले नाही अशा विद्यार्थ्यांना एक चांगली संधी आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. सातोद रस्त्यावर असलेल्या गटसाधन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी विशेष आधार अपडेट शिबिर सुरू आहे. तेव्हा याचा लाभ त्या शाळेतील मुख्याध्यापकांनी घ्यावा असे आवाहन गट शिक्षणाधिकारी नईमुद्दीन शेख यांनी केले आहे. गटसाधन केंद्रात आधारचे 2 किट उपलब्ध झाले असून डाटा ऑपरेटरच्या माध्यमातून अपडेट करणे सुरू आहे. शहरात भव्य मुशायरा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नामवंत कवीची उपस्थिती लाभणार असून रविवारी शहरातील डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलच्या प्रांगणात हा मुशायरा रंगणार आहे. तेव्हा श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात रविवारी डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथील मैदानावर राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित भव्य मुशायरा अर्थात कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मुशायरा कार्यक्रमात राज्यासह शेजारील राज्यातील नामवंत कवींची उपस्थिती लाभणार आहे. या मुशायरा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावदा येथील डायमंड इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर हारून शेठ हे राहणार आहे. मुशायरा कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आमदार श्रीदादा चौधरी, नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद तायर शेख चांद, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, जळगावचे फारुख शेख, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, जिल्हा परिषदचे काँग्रेसचे गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे, शेख रफिकसह मान्यवरांच्या हस्ते होईल. येथे मध्य प्रदेशातील प्रसिद्ध कवी नईम अख्तर खादमी, नईम राशीद, अहद अमजद, जळगावचे राकीब ब्यावली, अक्रम कुरेशी, कासिम उमर, अमरावतीचे डॉक्टर जाहिद नय्यर, जालना येथील कवयित्री शायरा नूरी अजीज, रतलाम येथील कवी कमर साकी, माईल पालधवी, मालेगावचे कलीम गळबळ, साबिर मुस्तफा आबादी, राजस्थान येथील चांदनी सालिमी, इफ्तेखार साज, खंडवा येथील अकबर ताज यांच्यासह यावल येथील हबीब मंजर, रहीम रजा, अशफाक निजामी, शाहिद मुफट, नौशाद ब्यावली या कवींची उपस्थिती लाभणार आहे. सदर मुशायरा शहरातील हबीब मंजर, अशफाक निजामी, शेख अशफाक सर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या मुशायरा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साबिर मुस्तफा आबिदी व हबीब मंजर हे करणार असून
मुशायराचे सूत्रसंचालन डॉक्टर जलीलुल रहमान बरहानपूर हे करणार आहेत. या मुशायरा कार्यक्रमाकरिता मुशायरा कमिटीचे अध्यक्ष शाहरुख खान, शाहिद खान, शेख फिरोज, सय्यद मुश्ताक अली, मोईन खान हे परिश्रम घेत आहे. तेव्हा श्रोत्यांनी या मुशायरा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. साकडी तालुका यावल येथे गुरुवारी पीक संरक्षण सोसायटीच्या सभागृहात एक कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे हे अध्यक्षस्थानी होते, तर तंत्र सहाय्यक म्हणून संजय पवार जळगाव यांची उपस्थिती होती. यावल तालुका कृषी अधिकारी सागर शिनारेसह मान्यवरांची या कार्यक्रमात उपस्थिती होती. व्यासपीठावर जिल्हा बँकेचे संचालक विनोद कुमार पाटील, मंडळ अधिकारी अजय खैरनार, IDBI बँकेचे व्यवस्थापक विवेक येवले, जितेंद्र नेवे उर्फ छोटू बाबा, सय्यद अहमद सय्यद मीरा, मोहसिन खान, हाजी आसिफ खान, रवींद्र सिंग यादव, हितेंद्र चौधरी, प्रमोद साळुंके, किरण महाजन, श्याम महाजन, दीपक महाजन, सेवानिवृत्त कृषी सहाय्यक MN खंबायत यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून नेवे फार्मर प्रोड्युसर कंपनीचे CEO विलास नेवे यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमाचे उद्देश स्पष्ट केले. या कार्यक्रमात साकडी गावात युवा शेतकरी तथा रेशीम उद्योजक दीपक महाजन, जगदीश मराठे तसेच कुक्कुट पालक व पशुखाद्य निर्मितीचे उद्योजक गणेश माळी यांचा विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नेवे फार्मर प्रोड्युसर कंपनीचे CEO विलास नेवे, श्रीधर चौधरी, जगन्नाथ नेवे, पल्लवी पाटील, अनिता वाणी, सविता तायडे, दीपक महाजन, मयूर नेवे, सुनीता दलाल, अश्विनी पाटील, दिव्या पवार, गणेश पाटील सह कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसह संजय पाटील, योगेश नेवे यांनी परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार स्वयंदीप प्रतिष्ठान डांभुर्णीचे संचालक संदीप पाटील यांनी मानले. करा तुम्ही, का नाही करत? मी तुम्हाला प्रोसेस फार सोपे आहे. निसर्गाने इतकं ऊन दिलेलं आहे, केळी आणायची, वाळवायची, पावडर करायची, पॅकिंग करून विकू शकतो. तर त्याला काही सिस्टीम पण आहे, मशिनरी पण आहे, मिळू शकते 1 लाख. आणि जे केळीच्या व्यतिरिक्त जो बिझनेस आहे, नॉन ODP म्हणतात, त्याला आपण 3 वर्षाचा IT लागतो रिटर्नला. करू शकतो. दाल मिल आहे, ऑइल मिल आहे, अनेक गोष्टी आहेत. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये नुकतेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या विद्यार्थी कल्याण विभाग आणि युती सभा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसिद्ध अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थिनींना जुडो कराटेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षक म्हणून चंद्रकांत सपकाळे व बापू हबजन यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कराटे प्रशिक्षक यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर AI भंगाळे हे होते. या कार्यक्रमामध्ये प्राचार्य डॉक्टर PR चौधरी, उपप्राचार्य डॉक्टर AI भंगाळे, उपप्राचार्य प्राध्यापक AG सरोदे, उपप्राचार्य डॉक्टर उदय जगताप, डॉक्टर DB तायडे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर GG कोल्हे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर कल्पना पाटील, डॉक्टर जयश्री पाटील, डॉक्टर सरला तडवी, प्राध्यापक सुवर्णा चौधरी सह शिक्षकेतर कर्मचारी गणेश चौहान, शेखर महाजन, धर्मेंद्र मोरे, सूरज चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली चौधरी हिने तर आभार ज्ञानेश्वरी पाटील हिने मानले. मोठ्या उत्साहात या शिबिराला सुरुवात झाली आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.